महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात एका छोट्याशा गावात बळीराम नावाचे शेतकरी राहत होते. त्यांच्या जीवनाचा आधार होता त्यांचा बैल शिवा. शिवा केवळ प्राणी नव्हता, तर बळीरामाचा खरा सोबती होता. बळीरामनं शिवाला लहानपणापासून वाढवलं होतं. रोज सकाळी स्वतःच्या हातानं चारा देणे, नदीवर अंघोळ घालणे आणि प्रेमानं पाठीवर थोपटणे, यामुळे त्यांचे नाते केवळ मालक सेवक नसून एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे बनले होते. शिवा देखील बळीरामच्या प्रत्येक स्पर्शानं आणि आवाजानं त्याला ओळखत होता. शेतीत काम करताना किंवा विश्रांती घेताना दोघांमध्ये एक अबोल आणि दृढ बंध तयार झाला होता. एक दिवस कडक उन्हात शेतात काम करत असताना बळीराम यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले. शिवानं ताबडतोब काम थांबवलं आणि हंबरडा फोडून आपल्या मालकाला हलवण्याचा प्रयत्न केला. त्याचे ओरडणे ऐकून गावकरी धावले, पण उपचारादरम्यान बळीराम यांची प्राणज्योत मालवली. बळीराम यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली. जेव्हा अंत्यसंस्कारासाठी त्यांचा पार्थिव घराबाहेर खाटेवर ठेवलं, तेव्हा शिवाला गोट्यात बांधून ठेवले होते, पण त्याला जाणवलं की काहीतरी भयंकर घडले. त्यानं द्वेषानं आपलं बंधन तोडलं आणि थेट घरासमोर जमा झालेल्या गर्दीत प्रवेश केला. शिवा थेट खाटेकडे गेला. तिथं थांबून त्यानं अतिशय दुःखदायक असा हंबरडा फोडला. हा आवाज केवळ ओरड नव्हता, तर आपल्या प्रिय मालकाला गमावल्याची त्याची वेदना होती. त्यानं हळूच आपले तोंड बळीरामच्या पायांना स्पर्श केले. त्यानंतर शिवानं खाटेवर असलेल्या बळीरामच्या तोंडावरील पांढरा कपडा आपल्या तोंडानं ओढण्याचा प्रयत्न केला, जणू तो त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होता किंवा त्याचा चेहरा पाहू इच्छित होता. त्याचे डोळे पाण्यानं भरले होते. हे हृदयस्पर्शी दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. कुणीही त्याला बाजूला केलं नाही. जेव्हा बळीरामची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली, तेव्हा शिवा त्या यात्रेसोबत स्मशानभूमीपर्यंत गेला. अग्नी दिल्यावर तो एका कोपऱ्यात शांतपणे उभा राहिला. त्याचा चेहरा खालच्या दिशेनं झुकलेला होता, जणू त्यानं जगातील सर्वात मोठा आधार आणि मित्र गमावला होता. शिवानं आपल्या कृतीतून हे सिद्ध केलं की प्राण्यांमधील निष्ठा आणि प्रेम हे कोणत्याही मानवी नात्यांपेक्षा कमी नसते. ते निस्वार्थ आणि शाश्वत असते.